माईंचा सूर एखाद्या ज्योतीप्रमाणे लागला. नुसता लख्ख प्रकाश, दुसरं काहीच नाही, फक्त आनंद. मी पार चक्रावून गेलो, सर्व जग विसरलो. फक्त आनंदमय प्रकाशमय सूर हे एकमेव सत्य उरलं. संगीताचं जे कार्य ते मायेने साधलं. हे उद्गार आहेत पंडित कुमार गंधर्व यांचे, ज्यांना भाग्यवशात स्वरयोगिनी अंजनीबाई मालपेकर यांची संस्कारक्षम वयात तालीम लाभली. गाताना फारच सुंदर दिसायच्या. आता गाताना पुरुष तर जाऊच दे, बाईसुद्धा गाताना अशी सुंदर कधी दिसली नाही. स्वरांचं दर्शन काय असतं हे मी माईंच्याकडून शिकलो. ईश्वराचं दर्शन झालं म्हणजे भक्ताची काय हालत होत असेल ते भक्तालाच कळू शकतं. तसे त्यांचे लख्ख सूर लागल्यानंतर खरोखर रोमांच उभे राहत, स्वतःच्या आणि दुसऱ्याच्याही अंगावर. माईंच्या साधनेचा दिव्य साक्षात्कार माझ्या वाट्याला आला. माईंच्या गानवैभवाची ही कुमार प्रशस्ती आवरून बालगंधर्वांची साक्ष काढायचा मोह मला आवरत नाही. नटसम्राट बालगंधर्व माईंच्या घरी आवर्जून यायचे. सरस्वती माई या नावाने ते त्यांना संबोधित असत. ते माईंच्या चरणी मस्तक ठेवीत. माईंच्या शिष्यपरिवारात कुमार गंधर्व यांच्या जोडीने किशोरीताई आमोणकर, बेगम अख्तर, नैनादेवी आणि पंडित त्र्यंबक जानोरीकर यांना माईंच्या सहवासाची आणि तालमीची असोशी होती. उस्ताद बडे गुलाम अली खां यांना माईंच्या प्रेमळ आशीर्वादाची तमन्ना होती. माई उत्तर गोव्यातील मालपे या पेडणे तालुक्याच्या गावच्या सुकन्या. त्यांच्या घराण्यात पूर्वीच्या 4 पिढ्या संगीतविद्या चालत आलेली होती. त्यांच्या पणजी गुजाबाई या संगीत आणि संस्कृत विद्येत पारंगत होत्या. मातोश्री नबूबाई यांनीही संगीत साधना केलेली होती. माईंचे वडील व्यवसायाने अभियंता. त्यांचा पंडित विष्णू नारायण भातखंडे यांच्याशी चांगला स्नेह होता. छोट्या अंजनीचे प्राथमिक शिक्षण मुंबईच्या गिरगाव येथील नबीवाडीतील मिशनरी शाळेत इंग्रजी 4थीपर्यंत झाले. 1890 साली मियाँ तानसेन यांच्या परंपरेतील उस्ताद नजीर खां, छज्जू खां आणि खादिम हुसेन खां हे तिघे मातब्बर गायक बंधू रामपूरहून येऊन मुंबईस स्थायिक झालेले होते. भेंडी बाजार ही वस्ती इंग्रजांच्या बिहाइंड द बाजार या नावाचा अपभ्रंश. माईंच्या भेंडी बाजार घराण्याच्या उगमाची ही मनोरंजक कुळकथा. 3 उस्तादांमध्ये छज्जू खां ध्रुपद धमार गाण्यात पारंगत, तर नझीर खां आणि खादिम हुसेन खां हे ख्यालिये होते. हे तिघेही बंधू जसे श्रेष्ठ कलाकार होते तसेच ते शास्त्रचर्चेतही तरबेज होते. वयाच्या 8व्या वर्षी अबोध वयात अंजनीला उस्ताद नझीर खां यांचा समारंभपूर्वक गंडा बांधण्यात आला. माईंच्या शब्दातच त्यांच्या गानसाधनेची ही साक्ष. एका आवर्तनाचा ख्याल भरण्यात नझीर खां अतिशय निष्णात होते. खटका, मिंड, कण, सूद, मुरकी अशा अभ्यासासाठी खासाहेबांनी मला शेकडो चिजा त्यातील बारकाव्यांसह शिकवल्या. माझा दमसास त्याने 1 मिनिटापर्यंत तयार करून घेतला. अशा श्रेष्ठ उस्तादांची मला 36 वर्षे तालीम मिळाली हे मी माझे भाग्य समजते. माईंची तालीम पहाटे 5 ते सकाळी 10 वाजेपर्यंत चालायची. उस्तादजी कडक शिस्तीचे. पहाटेच ते वेळेवर माईंच्या घरी हजर होत. शुद्ध स्वर असलेला राग यमन 3 वर्षे, तर सर्व स्वर कोमल असलेला राग भैरवी 1.5 वर्षे अशा तालमीत माईंची 12ही स्वरांची पक्की तयारी उस्तादजीने गळ्यात रुजवली, घोटवून घेतली. अशा कठोर शिस्तीत खंडमेर पद्धतीने स्वरांची बढत करण्याचा रियाज आणि लयीवर अंगभूत प्रभुत्व मिळवताना त्यांच्या साधनेची जणू कसोटी लागली.
खंडमेर गायकीची खासियत म्हणजे गणिती पद्धतीने तानपदट्यांचे असंख्य प्रकार लयबद्धतेने करणे. माईंच्या गळ्यात स्वर आणि तानेत दाणेदारपणा यांचा अचंबित करणारा मिलाफ रसिकांना तोषवायला लागला. उस्ताद नजीर खां यांचे 1920 साली निधन झाले. त्यानंतर खाँसाहेबांचे बंधू खादिम हुसेन खाँसाहेब यांचेजवळ त्यांची तालीम अबाधित राहिली. भिंडी बाजार घराण्याचे 3 अध्वर्यू आणि पंडित विष्णू नारायण भातखंडे यांचे अगदी निकटचे संबंध होते. बुवा त्या काळात ग्रंथनिर्मितीच्या व्यापात निमग्न होते. उस्ताद बंधू आणि भातखंडे बुवा यांच्या संगीतशास्त्रावर सतत चर्चा चालत. आपल्या व्यासंगाचा विषय म्हणून माई या चर्चा एकाग्र चित्ताने ऐकत. त्यांच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेला या चर्चा म्हणजे सुवर्णसंधी असायची. वयाच्या 16व्या वर्षी माईंची पहिली मैफल मुंबईत त्रिभुवनदास मंगलदास या उद्योजकाच्या घरी झाली. त्याच वर्षी त्यांचा पहिला सार्वजनिक कार्यक्रम मुझफ्फराबाद हॉलमध्ये झाला. या सलामीच्या मैफलीने त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली. त्यांना देशभरातून अगत्याने मैफलींची निमंत्रणं येऊ लागली. राजे रजवाडे, संस्थानिक, धनाढ्य उद्योगपती यांच्यामध्ये त्यांच्या मैफली आयोजित करण्याची चुरस लागली. जड जवाहीर, घसघशीत बिदागे अशी त्यांच्या कलेची कदर नेपाळ ते मद्रास अशा खंडप्राय देशात होत असताना एक आकस्मिक संकट त्यांच्यावर कोसळले. 1902 साली एका मैफलीत गाऊन त्या घरी परतल्या तर त्यांचा आवाज एकाएकी त्यांच्यावर रुसलेला. पुष्कळ उपचार झाले तरीही आवाजात फरक नाही. स्वाभाविकच त्या हताश, हैराण, बेचैन झाल्या. याच वेळी माईंचे काही थोर हितचिंतक मुद्दाम केडगावला गेले. तेथे थोर दत्तभक्त श्री नारायण महाराज यांना भेटून त्यांनी माईंची व्यथा कथन केली. महाराजांनी तात्काळ सांगितले की काही काळजीचे कारण नाही, तिचा आवाज परत येईल, पण तो आल्यावर तिनं गाऊन दाखवलं पाहिजे. महाराजांचे वय त्यावेळी 13 वर्षांचे होते. त्यांनी माईंसाठी अंगारा, तीर्थप्रसाद, खडीसाखर, लवंग दिली. या प्रसादाने माईंना विलक्षण गुण आला. आवाज पूर्ववत झाला. माईने केडगावला जाऊन महाराजांना मोठ्या भक्तिभावाने गाणे ऐकविले. या कृपाप्रसादाने माईंच्या अंतःप्रवृत्तीमध्ये परिवर्तन झाले. संगीताच्या जोडीने त्या आध्यात्मिक साधनेत अधिकाधिक रमू लागल्या. 1899 साली माईंचा विवाह संगीतप्रेमी उद्योगपती वसनजी भगवानदास वेद यांच्याशी झाला. काही काळ संपन्नावस्थेत गेला, पण पुढे त्यांना व्यवसायात प्रचंड नुकसान झालं. याच धक्क्याने 1927 साली श्रीमान वसनजी यांचे निधन झाले. माईंचे सौभाग्य लेणे हरपले. कर्जाचा बोजा माईंनी हिकमतीने निस्तारला. पतिराजांना ऋणमुक्त केले. माई म्हणजेच जन्मजात लावण्य खनी, जणू स्वर्गलोकीची अप्सराच पृथ्वी तलावर अवतरलेली. मात्र त्यांची रूपसंपदाच वैरीण बनून त्यांच्या यशोकीर्तीची सरळ वाट अडविल असे त्यांचे प्राक्तन होते. शेवटी नियतीची चेष्टिते अगम्य असतात. त्यांच्या गुणसंपदेवर भाळणारे आणि रूपसंपदेवर कामुक नजरा खेळवणारे यांच्यातील रसिकेच माईंची सत्वपरीक्षा घेणारी ठरली. कलावंत स्त्रीला झेलावी लागणारी वाईट नजर, अवघड अभद्र प्रसंग यांना धैर्याने तोंड देताना त्यांच्या आत्मसन्मानाची कसोटी लागली. वयाच्या 40व्या वर्षी वारंवार येणाऱ्या अशा कटू आणि अप्रिय प्रसंगांना कंटाळून माईने त्यांची सांगीतिक कारकीर्द यशोशिखरावर असताना सार्वजनिक मैफलीतून त्यांनी कायमस्वरूपी स्वेच्छा निवृत्ती पत्करली. 1923 साली त्यांची शेवटची मैफल मुंबईच्या नगरभवनात झाली. या मैफलीत त्यांना 25,000हून अधिक बिदागी मिळाली. शील आणि सत्वरक्षणासाठी त्यांनी आपल्या सांगीतिक जीवनाचा होम केला. या संन्यासामुळे हळहळणाऱ्यांमध्ये गोविंदराव टेंबे यांच्यासारखे विद्वान आणि गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे यांच्यासारखे मान्यवर होते. थोर चित्रकार M.V. धुरंदर
यांचं माईंवर बेतलेलं तैलचित्र पाहून त्यांचे समकालीन सुविख्यात चित्रकार राजा रविवर्मा हे माईंकडे, त्यांच्या अद्वितीय सौंदर्याकडे आकृष्ट झाले. 1901 ते 1903 या दरम्यान माईंना मॉडेल म्हणून राजी करून त्यांनी एक चित्रमालिकाच सगुण साकार केली. चांदण्यातली स्त्री, झुल्यावरची मोहिनी, विरहिणी अर्थात प्रेमव्याकुळ स्त्री आणि स्वरबात छेडणारी कलावती या चित्रकृतींना राजा रविवर्मा यांच्या कुंचल्याचा परिसस्पर्श झालेला दिसतो. माईंच्या 2 उक्ती सांगण्याचा मोह मी टाळू शकत नाही. भास्करबुवांनी मैफलीत नुसता स्थायी अंतरा पेश केला की 100 सूर्यांचा प्रकाश पडल्याचा भास होत असे. आणि ही दुसरी, विषय चालला होता अध्यात्म, तत्त्वज्ञान, निरीश्वरवाद अशा गहन चर्चेचा. अध्यात्मासारख्या गूढ गहन चर्चेची सांगता त्याने एका वाक्यात केली: जे दृष्टीला दिसते ते विज्ञान आणि दिसत नाही ते ज्ञान. वयाच्या 91व्या वर्षी वृद्धापकाळाने दिनांक 7 ऑगस्ट 1974 रोजी माई निजधामाला गेल्या. एक स्वरज्योती निमाली.